राजकारणात एक असा काळ होता की पुण्याचं पान सुद्धा अजितदादांना विचारल्याशिवाय हलत नव्हतं. पण सध्या चित्र थोडं वेगळं दिसतंय. महायुतीमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री आहे, सत्तेत वाटा आहे, तरी त्यांच्याच पक्षाचे जुने शिलेदार आणि माजी नगरसेवक भाजपची वाट धरतायत. पुण्यातल्या खराडीपासून ते खडकवासल्यापर्यंत आणि कात्रजपासून PCMC पर्यंत भाजप राष्ट्रवादीचे मोहरे टिपत सुटलाय. हा सहारा प्रकार घडत असताना अजितदादा सुद्धा बघ्याच्या भूमिकेत नक्कीच नाहीयेत. नुकत्याच लागलेल्या नगर परिषदांच्या निवडणुकीत अजित पवारांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय की त्यांना जिल्ह्याचा दादा का म्हटलं जातं. पण महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले बरेच पदाधिकारी भाजपमध्ये गेलेत. भाजपने इनकमिंग सुरूच ठेवलंय आणि निवडणुका होईपर्यंत भाजप आणखी पक्षप्रवेश करणार असल्याचं स्पष्ट होतंय. हे सगळं पाहता सोबत असूनही मित्रपक्ष असलेल्या भाजपकडून दादांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न होतोय का? ज्या पुण्यात दादांनी रक्ताचं पाणी करून राष्ट्रवादी उभी केली, तिथेच आता भाजप सुरुंग लावतंय का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दादा काही फक्त पाहत बसणारे नाहीत. त्यामुळे दादा भाजपचं करणार तरी काय? आजच्या व्हिडिओत आपण हेच जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी लीलाधर. मित्रांनो, थोडक्याद्वारे आम्ही राजकारणातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी आपल्यासमोर आणतो. त्या सोप्या भाषेत आपल्याला समजावून सांगतो. तुम्हालाही राजकीय विषयांवरील व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा. त्यामुळे आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल. आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे. नुकत्याच झालेल्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं. यात भाजपला 129 जागा मिळाल्या, शिवसेनेला 58 तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला 37 जागांवर समाधान मानावं लागलं. आकडेवारी पाहिली तर भाजप मोठा भाऊ ठरला, हे मान्य करावं लागेल. पण या विजयाआधीच भाजपने आपला मोर्चा पुणे महानगरपालिकेकडे वळवलाय. 2017 मध्ये भाजपचे 97 नगरसेवक होते. आता त्यांना ही संख्या वाढवून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला पूर्णपणे उद्ध्वस्त करायचा आहे. ज्या प्रभागांमध्ये राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे तिथेच भाजपने इनकमिंग सुरू केलंय. भाजप नक्की काय गेम खेळतंय? पुण्यात एकूण 41 प्रभाग आहेत. त्यापैकी 34 प्रभागांमध्ये भाजपची आधीच चांगली पकड आहे. पण खरी अडचण होती त्या उरलेल्या 7 प्रभागांची, जिथे आजही विरोधकांची म्हणजे प्रामुख्याने राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. भाजपने या 7 प्रभागांना टार्गेट केले. धक्कादायक माहिती अशी आहे की या 7 पैकी तब्बल 5 प्रभागांमध्ये भाजपने मोठे इनकमिंग यशस्वीपणे घडवून आणले. आणि एवढ्यावरच भाजप थांबलेलं नाही. या आठवड्यात भाजप प्रवेशाचा दुसरा टप्पा होणार आहे, ज्यात उरलेल्या 2 प्रभागांमध्ये सुद्धा मोठे फेरबदल अपेक्षित आहेत. विशेषतः बालाजीनगर, आंबेगाव, कात्रज या 5 सदस्यीय प्रभागाकडे सर्वांचं लक्ष लागलंय. कारण इथून राष्ट्रवादीचा एक मोठा मासा भाजपच्या गळाला लागण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान येरवडा, गांधीनगर, गोखलेनगर, वाकडेवाडी, पुणे स्टेशन, जय जवान नगर आणि बालाजीनगर, आंबेगाव, कात्रज या प्रभागांमधून भाजपमध्ये संभाव्य इनकमिंग अपेक्षित आहे. ही इनकमिंग म्हणजे भाजपच्या प्रवेशाचा दुसरा अंक समजला जाईल. जर हे झालं तर राष्ट्रवादीचं प्राबल्य असलेल्या प्रत्येक प्रभागात भाजपने एंट्री मिळवलेली असेल. हा थेट अजितदादांच्या साम्राज्याला दिलेला शह आहे. पण दादांनी ही खेळी शांतपणे स्वीकारलेली नाहीये. त्यांनी आपली नाराजी थेट आणि उघडपणे व्यक्त केली आहे. दादांनी आता जशास तसं उत्तर देण्याचं ठरवलंय. भाजपच्या या इनकमिंगमुळे त्यांच्याच पक्षात जे मूळ कार्यकर्ते बंडखोरीच्या पावित्र्यात आहेत त्यांना दादांनी गळ टाकायला सुरुवात केली आहे. लवकरच भाजपमधील हे बंडखोर नेते मोठ्या संख्येने राष्ट्रवादीत प्रवेश करताना दिसतील. म्हणजे भाजपने जर दादांचे नेते फोडले तर दादा भाजपचा पायाच उकरून टाकायच्या तयारीत आहेत. त्यांनी या राजकीय खेळीला ओळखून भाजपला थेट आणि स्पष्ट इशारा दिलाय. दादांनी पुण्यात भर सभेत म्हटलं की महायुतीमध्ये एक अलिखित नियम ठरला होता की कोणीही एकमेकांचे उमेदवार पक्षात घ्यायचे नाहीत. पण भाजपने ही लक्ष्मण रेषा ओलांडली आहे. दादांचे हे शब्द धारदार होते. जर कोणी सुरुवात केली असेल तर दुसराही गप्प बसणार नाही. हा केवळ इशारा नव्हता, तर दादांचं सूचक वक्तव्य होतं. जर भाजप राष्ट्रवादीचे लोक फोडत असेल तर दादा सुद्धा भाजपमधील नाराज नेत्यांना आपल्या पक्षात खेचायला तयार आहेत. अजितदादांची कोंडी करण्याचा प्रयत्न होतोय, हे खरंय. पण दादाही आता मास्टर प्लॅन बाहेर काढू शकतात. पुण्यात त्यांनी चक्क दोन्ही राष्ट्रवादींच्या आघाडीचे संकेत दिलेत. राजकारणात ही खूप मोठी बातमी आहे. म्हणजे भाजपला रोखण्यासाठी वेळ पडली तर दादा स्थानिक पातळीवर शरद पवार गटासोबत हात मिळवणी करू शकतात. दादांनी हसत हसत म्हटलंय की प्रत्येक नेत्याला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, पण स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेऊ. याचा अर्थ असा आहे की भाजपला हरवण्यासाठी दादा कोणतीही तडजोड करायला तयार आहेत. आमच्या काही पदाधिकाऱ्यांना पक्षात घेतल्यानं संबंधित पक्षातील मूळ उमेदवार नाराज होण्याची शक्यता आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी हे उमेदवार वाट बघत होते. आता तेही संधी शोधतील. काही सहकारी मला भेटले आहेत. प्रभागातील 4ही उमेदवार निवडून यावेत हा माझा प्रयत्न आहे. पक्षप्रवेश देण्यास कोणी सुरुवात केली तर दुसराही गप्प बसत नाही, अशा शब्दात पवार यांनी भाजपला आव्हान दिलंय.
दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी विरोध केलाय। याकडे लक्ष वेधले असता प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे असे उत्तर देऊन पवार यांनी हसत हसत आघाडीचे संकेत दिलेत। भाजप हे सगळं का करतंय? त्यांचं गणित सरळ आहे। पुण्यात राष्ट्रवादीची शक्ती 2 गटात विभागलेली आहे। या संधीचा फायदा घेऊन भाजपला पुण्यात आपलं वर्चस्व निर्माण करायचं आहे। 41 पैकी 34 प्रभागांमध्ये भाजपचा किमान एक तरी नगरसेवक आहे, पण उर्वरित 7 प्रभागांमध्ये आजही राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे। आता भाजपने नेमका त्याच प्रभागांवर हल्ला चढवलाय। विशेषतः बालाजीनगर, आंबेगाव, कात्रज या भागात मोठे फेरबदल करून दादांच्या ताकदीला धक्का लावण्याचा प्रयत्न भाजप करतंय। कारण महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा होताच खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात एकत्र लढणार नाही असं थेट जाहीर केलं होतं। मात्र दादांनी या संकटाचं संधीत रूपांतर करण्याचं ठरवलंय। भाजपमध्ये जेव्हा बाहेरून लोक येतात तेव्हा तिथे वर्षानुवर्ष काम करणारा मूळ भाजप कार्यकर्ता नाराज होतो। दादांची नजर नेमकी याच नाराज कार्यकर्त्यांवर आहे। त्यांनी स्पष्ट सांगितलंय की जे मूळ भाजप कार्यकर्ते डावलले जात आहेत त्यांच्यासाठी राष्ट्रवादीचे दरवाजे उघडे आहेत। म्हणजे भाजपचं हे इन्कमिंग त्यांच्यावरच उलटवण्याची ताकद दादांमध्ये आहे। दादांनी या आठवड्यात पुण्यात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाखण्याजोगा होता। भाजपच्या 125 जागा जिंकण्याच्या दाव्यांची त्यांनी खिल्ली उडवली आणि ठणकावून सांगितलं की उरलेल्या जागा आम्ही जिंकू। अजितदादांची ही शैली वेगळीच आहे। ते प्रशासनावर पकड असलेले नेते आहेत। पुण्याच्या कानाकोपऱ्यात त्यांची कामं बोलतात। जरी काही पदाधिकारी भाजपमध्ये गेले तरी जमिनीवरचा सामान्य मतदार आणि कार्यकर्ता अजूनही दादांशी जोडलेला आहे। नगर परिषदेच्या निवडणुकीत मतदारांनी राष्ट्रवादीवर विश्वास दाखवला आहे हे दादांनी आवर्जून सांगितलं। त्यांना विश्वास आहे की महापालिका निवडणुकीत चित्र बदलेल। काही नेत्यांनी पक्ष सोडल्यामुळे पक्ष संपत नाही तर नवीन नेतृत्व तयार होतं हे दादांना दाखवून द्यायचं आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अजितदादा एकाकी पडलेत की एकटे सर्वांना भारी पडणार हा प्रश्न आज महत्त्वाचा आहे। मित्र पक्षाकडून होणारी कोंडी आणि विरोधकांकडून होणारे हल्ले अशा दुहेरी पेचात दादा अडकले असले तरी त्यांची रणनीती यातून बाहेर काढेल असं वाटतंय। पुण्याची गादी राखण्यासाठी दादा आता आरपारची लढाई लढायला सज्ज झालेत। मित्र पक्षाला इशारा देणं आणि वेळ पडली तर जुन्या सहकाऱ्यांशी हातमिळवणी करणं या दादांच्या हालचाली राजकीय भूकंपाचे संकेत देत आहेत। मित्रांनो, राजकारण हे नफा तोट्याचं गणित असतं, पण निष्ठा आणि कामाची पावती जनताच देते। अजितदादांनी पुण्यात राष्ट्रवादी टिकवून ठेवली आहे। ती पाहता भाजपचं हे मिशन तितकं सोपं नसेल। सत्तेत असूनही आपल्याच मित्रपक्षांशी लढणारे दादा येणाऱ्या निवडणुकीत कोणती जादू करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुम्हाला काय वाटतं? पुण्यात अजितदादांची कोंडी करण्याचा भाजपचा प्रयत्न यशस्वी होईल का? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा। जर तुम्हाला हे सखोल विश्लेषण आवडलं तर व्हिडिओला लाईक करा। महापालिका निवडणुकीचे प्रत्येक अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत पाहत राहा थोडक्यात।